नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 240वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर पहिली मराठी कविता आहे. लहानपणी वाटायचे मी कधीतरी मोठा होईन, मग मला कोणी हे करू नको ते करू नको असे म्हणणार नाही. मग मी मला हवे ते खूप काहीतरी करीन. लहानपणी वाटायचे मी कधीतरी मोठा होईन, मग मला कुणी हे करू नको ते करू नको असे म्हणणार नाही. मग मी मला हवे ते खूप काहीतरी करीन. अशीच काही वर्ष गेली आणि मग मला वाटू लागले की थोड्याच दिवसात माझी अशी स्थिती होईल की मला काहीही करावेसे वाटणारच नाही. अशीच काही वर्ष गेली आणि मग मला वाटू लागले की माझी अशी स्थिती होईल की मला काहीही करावेसे वाटणारच नाही. दुसरी कविता आहे. एक कंजूस माणूस एका साधूकडे गेला आणि त्याने विचारले, मला मनःशांती केव्हा मिळेल? साधूने त्याला सांगितले, तुला मनःशांती 10 वर्षांनी मिळेल. एक कंजूस माणूस साधूकडे गेला व त्याने विचारले, मला मनःशांती केव्हा मिळेल? साधूने त्याला सांगितले, तुला मनःशांती 10 वर्षांनी मिळेल. ती शांती सोन्याची बनलेली आहे का? कारण खूप सोने मिळाल्याशिवाय मला मनःशांती कशी मिळेल? साधू म्हणाला, अरे मनःशांती अमूल्य आहे. मग तो म्हणाला, मग ती विकून मला सोने घेता येईल का? ती शांती सोन्याची बनलेली आहे का? कारण खूप सोने मिळाल्याशिवाय मला मनःशांती कशी मिळेल? साधू म्हणाला, अरे मनःशांती अमूल्य आहे. तो म्हणाला, मग ती विकून मला सोने घेता येईल का? एक कंजूस माणूस एका साधूकडे गेला आणि त्याने विचारले, मला मनःशांती केव्हा मिळेल? साधूने त्याला सांगितले, तुला मनःशांती 10 वर्षांनी मिळेल. ती शांती सोन्याची बनलेली आहे का? कारण खूप सोने मिळाल्याशिवाय मला मनःशांती कशी मिळेल? साधू म्हणाला, अरे मनःशांती अमूल्य आहे. तो म्हणाला, मग ती विकून मला सोने घेता येईल का? आता तिसरी कविता आहे हिंदीमध्ये. परमेश्वरांनी माणसाला काही सल्ला दिला तर कसा देईल ह्या संबंधी. किसी से भी प्रेम असंभव ऐसा लग जाता है. किसी से भी प्रेम असंभव ऐसा लग जाता है. कभी भी प्रेम किसी पर कोई लाद ना सकता है. कभी भी प्रेम किसी पर कोई लाद ना सकता है. तुम्हारे दिल में प्रेम का बीज बोना होगा. तुम्हारे दिल में प्रेम का बीज बोना होगा. और फिर उस नज़र से सब कुछ देखना होगा. और फिर उस नज़र से सब कुछ देखना होगा. ज़बरन प्रेम तो किसी युद्ध की हार जीत है. ज़बरन प्रेम तो किसी युद्ध की हार जीत है. फिर एक विचार के लोगों को इकट्ठा करना है. फिर एक विचार के लोगों को इकट्ठा करना है. धीरे धीरे पता चलेगा सब में प्रेम होता है. धीरे धीरे पता चलेगा सब में प्रेम होता है. और फिर सारी दुनिया में प्रेम भरा है लगता है. और फिर सारी दुनिया में
प्रेम भरा है लगता है प्रेम को, अध्यात्म को अपने आप बढ़ने दो। प्रेम को, अध्यात्म को अपने आप बढ़ने दो। अपनी अंदरूनी आँख पूरी तरह से खुलने दो। अपनी अंदरूनी आँख पूरी तरह से खुलने दो। प्रेम को, अध्यात्म को अपने आप बढ़ने दो। अपनी अंदरूनी आँख पूरी तरह से खुलने दो।